नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी त्वचा म्हणजे ह्यूमन स्किन सिस्टम बद्दल जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहित आहे का, त्वचा हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे अंग आहे। हे आपल्या संपूर्ण शरीरावर पसरलेले असते। त्वचा हे केवळ मोठे अंग नाही, तर ते एक अद्भुत संरक्षक कवच म्हणून काम करते। हे आपल्याला बाहेरील धोक्यांपासून वाचवते। त्वचा आपल्या शरीराच्या एकात्मिक प्रणाली इंटेग्युमेंटरी सिस्टमचा महत्त्वाचा भाग आहे। या प्रणालीत केस आणि नखे यांचाही समावेश होतो। आता आपण त्वचेच्या थरांची माहिती घेऊया। सर्वात वरचा थर आहे बाह्य त्वचा किंवा एपिडर्मिस। 3D क्रॉस सेक्शनमध्ये पहा, बाह्य त्वचेतून मृत त्वचापेशी कशा बाहेर पडतात आणि खाली नवीन पेशींची निर्मिती होते। बाह्य त्वचा एक जलरोधक अडथळा वॉटरप्रूफ बॅरियर म्हणून कार्य करते। हे हानिकारक जंतू आणि जीवाणूंना शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते। या थरामध्ये मेलेनिन नावाचे रंगद्रव्य असते, ज्यामुळे आपल्या त्वचेला तिचा विशिष्ट रंग मिळतो। यानंतर येतो त्वचेचा मधला आणि जाड थर, ज्याला अंतस्त्वचा किंवा डर्मिस म्हणतात। अंतस्त्वचेमध्ये घामग्रंथी, रक्तवाहिन्या, केसांची मुळे आणि मज्जातंतूंची टोके नर्व्ह एंडिंग्स असतात। या मज्जातंतूंमुळेच आपल्याला स्पर्श, वेदना, उष्णता आणि थंडीची जाणीव होते। अंतस्त्वचा म्हणजे संवेदनांचे केंद्र आहे। तसेच अंतस्त्वचेतील घामग्रंथी, स्वेट ग्लँड्स उष्णता वाढल्यावर घाम बाहेर टाकतात आणि आपले शरीर थंड ठेवण्यास मदत करतात। आणि आता त्वचेचा सर्वात खोल थर, ज्याला उपत्वचा किंवा हायपोडर्मिस म्हणतात, हा थर चरबीयुक्त असतो। ही उपत्वचा चरबी आणि संयोजी ऊती कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेली असते, जी त्वचेला खालील स्नायूंशी जोडून ठेवते। हा थर एखाद्या नैसर्गिक उशी नॅचरल कुशन प्रमाणे काम करतो। धक्के आणि पडण्यापासून आपल्या अंतर्गत अवयवांचे संरक्षण करतो। उपत्वचा आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासही मदत करते। हे एका अंतर्गत ब्लँकेट सारखे इंटरनल ब्लँकेट काम करते। चला तर मग आता त्वचेची काळजी कशी घ्यायची ते पाहूया। लक्षात ठेवा, आपली त्वचा दररोज 24 तास आपले संरक्षण करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे, म्हणून तिची काळजी घ्यायला विसरू नका। भरपूर पाणी प्या आणि आपली त्वचा नेहमी स्वच्छ ठेवा। मानवी त्वचेबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।